इंग्लिश मीडियम, मराठी शाळा, आमची शाळा स्लॅबची असती. कौलाची. आमची शाळा कौलाची असती आणि एकदम थंडगार क्वालिटी. एकदम हसता खेळतं वातावरण असतं आमच्याकडे, एकदम चिल. आमच्या शाळेत प्रत्येक तास झाल्यानंतर शिपाई इलेक्ट्रिक बेल वाजवतो. घंटा. आमच्या शाळेत डायरेक्ट घंटा असतो आणि ते बी कोण शिपाई फिपाई नसतो वाजवायला, आमचा आम्हीच वाजवतो डायरेक्ट. कोणी बी वाजवतो घंटा. माझ्या इथे. आमच्या शाळेत प्रत्येक ओकेजनला न्यू युनिफॉर्म असतो. 26 जानेवारी. आमच्या शाळेत डायरेक्ट 26 जानेवारी नाही तर 15 ऑगस्टला डायरेक्ट नवीन कपडे असतात आम्हाला. मध्ये आधी कुठंच नाही, डायरेक्ट 15 ऑगस्ट 26 जानेवारी. आणि कपडे बी असले अंटूस फंटूस नसते तुमच्याकडे. खाकी चड्डी आणि पांढरा शर्ट क्वालिटी. आणि बॅच बी राहिला, बॅच बी असतो आम्हाला. पप्पा खेळ नसतो. आमच्या शाळेत 15 ऑगस्ट 26 जानेवारी दिवशी ड्रिल, डान्स, स्पीच असे विविध कार्यक्रम असतात. लिजिम. आमच्या शाळेत डायरेक्ट लिजिम, कवायत, कदम ताल, डायने मूड, पिछा मूड, बाया मूड, वर मूड, खाली मूड, पलीकडे मूड, अलीकडे मूड असलं असतं डायरेक्ट. आणि ती कधी तर आम्हाला कळत बी नव्हतं बाया मूड कोणचं, डायने मूड कोणचं. आमच्या इकडे बाया मूड साईडला निम्मी इकडे वळायची, निम्मी इकडे वळायची. फार थोबड एकमेकाची पोरांची जवळ अशी यायची. कळतच नव्हतं कुणाची कुणाला मेळ लागत नव्हती, पण क्वालिटी करायची पोर एकदम. लिजिम फिजिम बाया मजा यायची एकदम. लय भारी असतं आमच्याकडे. आमच्या शाळेत प्रत्येक सब्जेक्टला वेगवेगळे टीचर असतात. एकच. आमच्या शाळेत प्रत्येक वर्गाला एकच मास्तर आणि तीच मास्तर आम्हाला मराठी, इंग्रजी, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, गुरुशास्त्र, काय शास्त्र एकच मास्तर शिकवा असतो आम्हाला. क्वालिटी. आम्हाला स्कूलमध्ये टीचर अजिबात मारत नाही आणि जर मारलं तर आम्ही पॅरेंट्सला सांगतो. मग आमचे पॅरेंट्स स्कूलमध्ये येऊन कंप्लेंट करतात. कुतुस्तवर मारतात. आमच्या शाळेत आम्हाला कुतुस्तवर मारतात आणि आम्ही जर घरच्यांना सांगायला गेलो तर घरची परत घेऊन आम्हाला मास्तरकडे येतात आणि म्हणतात ह्याला अजून हाना. कुत्र्यागत म्हणतात डबल टिबल पर आपतो हाणतात आम्हाला. आणि आमच्याकडे पोर एवढी निबार असतात त्यांना किती बी हाना काही होत नाही. एकदम रानटी पोरं असतात आमच्याकडे. आमच्या स्कूलमध्ये फक्त इंग्लिशच बोलायला लागतं आणि इंग्लिशच शिकवलं जातं. ऑलराऊंडर. आमच्या शाळेत सगळं शिकवलं जाते. नुसती भाषाच नाही तर आम्हाला एक चांगला माणूस बनायला शिकवतात. तुमच्या शाळेवाली नुसती पैसे खायच्या कामाची आहेत. तुम्हाला नुसतं पुस्तकी ज्ञान शिकवलं जातं, पण आम्हाला तसं नाही. आम्हाला पुस्तकाच्या बाहेर जाऊन एक चांगला नागरिक बनायला शिकवलं जातं. कारण आम्हाला शाळेत संस्कार दिले जातात. मेन पॉइंट. त्यामुळे सांगतोय मराठी शाळेचा आहे ना नाटक नाही करायचा. विषय एंड.